श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। जन्माद्यस्य तोन्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूर्यः तेजो वारिमृदाग्नथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तुपकं सत्यं परं धीमहि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्य दुःख सत्कारणाय वितताय नमो नमस्ते। नौमी न्यायसुधादिगुरुजयमुनीन् श्रीपादराट्सन्मुनीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् रघुत्तमगुरून् वैरब्जवारानिधिं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपां सद्बोधसध्यानपाम् विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्द्रं दुर्मतध्वान्तमार्तण्डं सत्यध्यानमुनिं भजे। सत्याविघ्नकराब्जोक्तान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधार्तान् शास्त्रेषु पारदर्शिवानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिं सद्गुरुम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् येन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः शुभां ध्यायन्ति ये कामान् गुरुदेव प्रसारजान तरान आत्मपापोत्थान तेषां विद्या फलिष्यति। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। आज शरद पौर्णिमा, त्याच्या शुभमुहूर्तावरती एक नवीन प्रवचन सत्र चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत। गोपीगीत या संदर्भात खूप जणांचं मत वेगवेगळं आहे। भागवतामध्ये अनेक गीत आहेत, वेणुगीत आहे, त्याच पद्धतीने गोपीगीत आहे। गोपीगीतामध्ये अनेक विषय येतात, एका विषयावर बोलण्यासारखा हा विषय नाही। भागवताबद्दल सांगताना म्हणतात की विद्वानाची जर का परीक्षा घ्यायची असेल तर भागवत। मी काही विद्वान नाही, त्याच्यामुळे यथाशक्ती सांगण्याचा प्रयत्न करणं चुकीचं राहील। चिंतन करण्याचा प्रयत्न करूया असं मला वाटतं, कारण की प्रवचन करण्यात पण मोठा मी झालो नाही। त्याच्यामुळे भागवताबद्दल सांगताना किंवा चिंतन करताना चिंतनच करूयात असं म्हणणं योग्य राहील। प्रारंभ करूयात। भगवंत हा सर्व व्याप्त आहे, सर्व गुणांनी परिपूर्ण आहे, परंतु परत तोच विषय येतो की विश्वास आणि संदेह, जर आणि तर याच्यावरच आपण अटकून राहतो। आणि भगवंत जेव्हा अनुग्रह करतो तेव्हा कसा करतो? आज शरद पौर्णिमा आहे आणि आजच्या दिवशी तर जयति तेधिकम याची पहिली ओळ तर हृदय काळजावर लिहून ठेवली पाहिजे। का तर सुरुवात कुठून होते? जयति तेधिकम जन्मना व्रजः श्रयत इंदिरा साधु तत्रही। श्रयत इंदिरा, आज त्या इंदिरा देवीचा पृथ्वीवर यायचा दिवस शरद पौर्णिमा। काय म्हणले? जयति ते अधिकम जन्मना व्रजः श्रयत इंदिरा साधु तत्रही। सगळ्या गोपी म्हणतात, हे भगवंता, तुम्ही अवतार धारण केला तत्क्षणापासून, त्या क्षणापासून हे जे गोकुळ आहे ते अत्यंत ऐश्वर्याने परिपूर्ण झाले। भगवंतानं असं काय केलं जे इतकं ऐश्वर्य परिपूर्ण झालं? म्हणजे भगवंत काय अंबानी होता का, अदानी होता का, टाटा होता का, बिर्ला होता? जे इन्फ्रास्ट्रक्चर सगळं डेव्हलप केलं भगवंतानं आणि लगेच त्याच्यामध्ये जाऊन राहिले असं थोडीच काय? का बिल्डर होता मोठा, का कॉन्ट्रॅक्टर होता? कोणीच नव्हता। मग कसं काय त्या ठिकाणी सगळं एवढं ऐश्वर्य प्राप्ती झाली? याबद्दल भागवतकार म्हणतात, श्रयत इंदिरा साधु तत्रही। भगवंतासोबत कोण आहे? इंदिरा, महालक्ष्मी देवी। इंदिम राती ती इंदिरा, लक्ष्मी देवीचे निवास त्या ठिकाणी असते ज्या ठिकाणी नारायणाचे निवास असते। नुसतं लक्ष्मीचा निवास असेल तर त्या ठिकाणी फलोत्पत्ती होत नाही, आपत्तीची उत्पत्ती निश्चित होते, फलोत्पत्ती होत नाही, एवढं लक्षात ठेवा।
नुसती लक्ष्मी देवीची उपासना केली तर फळ प्राप्त होत नाही. लक्ष्मी अत्यंत चंचल आहे. हे तर सगळ्यांना मान्य आहे. लक्ष्मी चंचल आहे, स्थिर नाहीये. नारायणासमेत जर का भगवतीची उपासना केली तरच फलप्राप्ती होते. ह्याच्यामुळे स्वामीजी पण खूप पहिल्यांदा नारायण हृदय, नंतर लक्ष्मी हृदय, परत नारायण हृदय, अशा पद्धतीनं जर का पारायण केलं तरच फळप्राप्ती होते. अन्यथा फळप्राप्ती होत नाही. उलट आपत्ती प्राप्त होते. आपत्ती येते, फळ येत नाही, संकट येतं. त्यामुळे मनामध्ये काय पाहिजे? सत्य संकल्प. संकल्प काय? याच्याबद्दल आपण खूपदा चिंतन केले. संकल्पाबद्दल भगवत प्रेरणया भगवत प्रीत्यर्थ. आजकाल सगळ्यांना बीपी आहे, ब्लड प्रेशर. मग तेच ब्लड प्रेशर आधी पण सगळ्यांच्या मनात होतं, पण चांगलं होतं. बीपी भगवत प्रेरणया, बीपी भगवत प्रीत्यर्थ. पण आजकाल ते नाही. आजकाल ब्लड प्रेशर झाले. त्या ब्लड प्रेशरचं आपल्याला रूपांतर भगवत प्रेरणया भगवत प्रीत्यर्थ याच्यात करायचं. आणि त्याच्यामध्ये जर का करायचं असेल तर काय करावं लागेल? विश्वास. भगवंतावर विश्वास ठेवणे. आता अनेक जणांकडे लग्न असतं, अनेक जणांकडे काही मोठा प्रसंग असतो, गृहप्रवेश असतो, आणि तेव्हा घरामध्ये देखील संकट काळ असतो. म्हणजे की उदाहरणार्थ एकाच्या घराचा गृहप्रवेश आहे, खूप मोठा घाट घातला आहे, पण एखादा माणूस घरातला दवाखान्यात अवघड परिस्थितीत असतो. किंवा मग त्याला टेन्शन असतं की बाबा एवढं सगळं केलंय आणि हवामान खात्यानं सांगितलं की खूप पाऊस पडणार आहे, चिक्कार पैसा खर्च केलाय, खूप मोठा ऐश्वर्यात थाट मांडव गिंडव घातलाय, आता कसं करणार? अरे बाबा तू तुझं काम कर, बाकी सगळं भगवंतावर दे सोडून. विश्वास ठेव की बाबा मी एवढं सगळं करतोय तुमच्या प्रेरणेनं, तुमच्या प्रीत्यर्थ करतोय. बीपी भगवत प्रेरणया भगवत प्रीत्यर्थ. जे करत आहे भगवंत तुमच्या प्रेरणेनं करतोय. माझा संकल्प सत्य संकल्प. सत्य संकल्पाचा दाता हरिनारायण. एवढंच मनामध्ये ठेव. तू तुझं कार्य कर. कार्य जर का तू करत असताना संदेह मनात ठेवला तर भगवंत फटका देणार. आणि जर का विश्वास ठेवला तर भगवंत म्हणतो अरे चिंता कशाला करतो, मी आहे रक्षण करायला. परेशान उपकारार्थम यज्जीवती सजीवती. किंवा अजून एक आहे उक्ती, ही तर प्रसिद्ध आहे, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. उपकार कसे करावे तर खूप सुंदर सांगतात शास्त्रकार. एक सुभाषित आहे, खूप प्रसिद्ध आहे. न भूप्रदानम न सुवर्णदानम न गोप्रदानम तथा अन्नदानम यथा वदन्ति महाप्रदानम सर्वेश्वदानेश्व भयप्रधानम. न भूप्रदान, भूप्रदान भूमीचं दान, न सुवर्णदान, सुवर्णदान पण नाही, न गोप्रदान गाईचं दान पण नाही, न अन्नदानम अन्नदान पण नाही. सगळ्यात जास्त पुण्य कशाने? यथा वदन्ति महाप्रदानम सर्वेश्वदानेश्व अभयप्रदानम. अभयदान फार मोठं काळीज लागतं, फार मोठा काळीज. शत्रूच्या मानेवर तलवार ठेवून ती तलवार मानेवरून न चालवता वापस म्यान बंद करून त्याला सन्मान करून वापस पाठवून द्यायला फार मोठं काळीज, फार मोठं उदार मन लागतं. काय म्हणतात? जयती ते दिकम जन्मना व्रजहा. भगवंत आणि लक्ष्मी कधी येईल तुमच्याकडे? लक्ष्मी कधी येईल? जेव्हा भगवंत येईल. भगवंत कधी येईल? उदार मन पाहिजे, मन मोठं पाहिजे, संकुचित मन नाही चालत, उदार मन पाहिजे. किती उदार मन पाहिजे? दान धर्म असा मोकळा करता आला पाहिजे. त्याच्यामुळे म्हणतात की दुपारी जर का जेवायला बसताना कोणी आला तर त्याला एवढी तुमची तयारी पाहिजे की काही नसेल तर ताटातली अर्धी भाकरी त्याला देण्याची तयारी पाहिजे. एवढं उदार मन पाहिजे. परत त्याच्यात येतं मनामध्ये की भगवंता आम्ही एवढं सगळं चांगलं केलं पण एक चुकलं तर त्याची एवढी मोठी शिक्षा काय? आपण म्हणतो ना आपल्याला काहीतरी फळ पाहिजे असतं, त्या फळाची अपेक्षा ठेवून आपण कृती करतो आणि कृती केल्यानंतर ते फळ जसं पाहिजे तसं फळ प्राप्ती होते.
पाहिजे असतं 1 किलो सोनं, पदरी पडतं 10 तोळे सोनं किंवा एक तोळा सोनं. पाहिजे 1 kg, मिळालं 1 तोळा. असं म्हणू शकत नाहीत की सोन्याची प्राप्ती झाली नाही, असं म्हणता येत नाही. सोन्याची प्राप्ती तर झाली, पण यथेष्ट प्राप्ती झाली नाही. जशी अपेक्षित आहे तशी प्राप्ती नाही झाली. का नाही झाली? मी केलं. अहंकार मनाच्या कोपऱ्यामध्ये एका ठिकाणी अहंकार प्रज्वलित झाल्यामुळे भगवंताने झटका दिला. तुम्ही विश्वास नाही दाखवला, मग मी कशाला तुमच्यावर विश्वास ठेवू? त्याच्यामुळे भगवत प्रेरणा, भगवत प्रीत्यर्थ अशी सेवा केली तर काय होतं? जन्मना व्रजः श्रेयत इंदिरा साधु तत्रही. शास्त्रकार म्हणतात व्रजाची, गोकुळाची तुलना कोणीच करू शकत नव्हतं. जेव्हा भगवंत आले, इंद्राची अमरावती फिकी होती. इंद्राची अमरावती त्या गोकुळासमोर फिकी पडली होती. एवढं ऐश्वर्याने परिपूर्ण झाली. कुठलं ऐश्वर्य होतं? गाय, वासरू, धन, धान्य, दूध, लोणी, तूप, दही ओसांडून व्हायचं. ओसांडून. तुम्हाला एक सहज आज आठवलं म्हणून सांगतो, हसू येईल बरं सगळ्यांना, पण लिहिलेलं आहे. मी नाही, गर्गाचार्य. गर्ग संहिता नावाचं पुस्तक आहे. कथा फार खूप शक्यतो ही कथा ब्रज साईडला जे लोक राहतात ते सांगतात. ते गर्ग संहितेला जास्त मानतात. कथा भागवताची असते, पण लीला सगळ्या गर्ग संहितेतल्या सांगतात. त्याच्यामध्ये एक कथा येते. लहानसे असे बारीक बारीक पिवळीशे पावलं असलेले श्रीकृष्ण परमात्मा, त्यांचं सकाळचं नट्टापट्टा सगळं यशोदा माता करायची आणि बलरामासोबत ते जायचे. कुठं? गोठ्यात. गोठ्यामध्ये गेल्यावर गाय अशी बसलेली असायची. आता ह्यांची हाईट जेमतेम एवढी. चालणारं बाळ काय चालते? ते 3 सायकल लाकडी गाडा घेऊन चालणार. तसं गेल्यानंतर बसलेल्या गायच्या शिंगाला पकडायचं आणि लटकायचं. हे त्यांचा निज धर्म. गर्गाचार्य म्हणतात त्यांच्या गर्ग संहितेत, हे शिंगाला पकडायचे आणि लटकायचे. झोकाळा खेळ, लटकतो ना एखादा माणूस रॉडला, तसं हे दोन्ही शिंगाला, इकडं श्रीकृष्ण तिकडं बलराम. ती गाय उभी टाकायची. थोड्या वेळा असं असं करायची. ह्यांना मजा यायची, लटकायचे. उभं टाकली की आता ह्यांची हाईट कमी, गाय उभं झाली, हे गेले हवेत. असं असं करायची, द्यायची फेकून दोघांना. तर दोघ जण, एक जण जायचं कडब्यावर जिथं कडबा पडलाय, श्रीकृष्ण नेमकं जायचे शेणामध्ये. श्रीकृष्ण परमात्मा नेमकं कुठं पडायचे? गोमयामध्ये. आणि तिथं परत तिथून ती यशोदा माता आणायची. काय रे बाबा, तुला आत्ताच आंघोळ गिंगोळ घातली, चांगलं तयार केलं, परत तुला तीच जागा सापडते का? लीला खूप सांगितल्या तो, पण परत काय म्हणले? श्रेयत इंदिरा. शेणामध्ये देखील लक्ष्मी संधी आहे का नाही? चुकलंय का? लक्ष्मी कुठेच चुकली नाही ना. बलराम दादा का नाही पडले? कोण पडले तिथं? तुम्ही बघा, जुन्या माणसांना विचारा, गोमयामध्ये कोणाचं संविधान? एकच आवाज निघते, महालक्ष्मी. दुसरा आवाज निघत नाही. जर आपल्याला लक्ष्मी देवीचं सन्निधान पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल? भगवंता समेत लक्ष्मी देवीचं आवाहन करावं लागेल. म्हणून म्हणलंय श्रेयत इंदिरा साधु तत्रही. पुढे म्हणतात दैतदृश्यताम त्वाम दिदृक्षताम त्वयि धृता सवस त्वाम विचिन्वते. भगवंता तूच सर्वत्र आहेस, तूच आतही आहेस, तूच बाहेरही आहेस. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. हे शक्यतो डायलॉग पिक्चरमध्ये, सिरियलमध्ये प्रियकर प्रियसी एकमेकांना, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, तू सर्वस्व आहेस माझा, तुझ्यामुळेच मी आहे, असं आपण बघतो. मुळात हे शब्द किंवा ही वाक्यरचना भगवंता प्रति सांगायला पाहिजे. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही ही वाक्यरचना कोणासाठी पाहिजे? भगवंतासाठी. आहे यत्वात अहं नाम. अहं हा जो विषय आहे बघा, मी जास्त काही सांगत नाही, पण हे खूप प्रसिद्ध श्लोक आहे.
चतुर्थ स्कंदामध्ये 9व्या अध्यायामध्ये 6वा श्लोक येतो. यो अंतः ध्रुव उवाच यो अंतः प्रविश्य मम वाचं इमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भगवंत माझ्या हृदयस्थ राहून यो अंतः प्रविश्य मम वाचं इमां प्रसुप्तां. भगवंत माझ्यामध्ये आहे, मीच विसरलोय. मला कुठं माहिती माझ्या हृदयस्थ परमात्मा आहे. म्हणून राम राम म्हणतो ना, तो राम राम कोणाला आहे? हृदयस्थ असलेल्या परमात्माला. आता कसा करायचं ते मागे सांगितलं. मूर्खांच्या एक हस्ते ना कनिष्ठम ना विवादेत. अख्खी ती अजबत करणे विद्वान सहायती संपुट पाणी ना मूर्खमच्या एक हस्ते ना कनिष्ठम ना विवाद. विद्वानाला अशा पद्धतीने हात करून गोत्र उच्चारण करून साष्टांग दंडवत प्रणिपात. संन्यासी, विद्वान, पंडित, ज्ञानीवरेण्य, ब्राह्मण इतक्यांना गोत्रोच्चारण करून साष्टांग दंडवत प्रणिपात करायचा आहे. मूर्खांच्या एका हस्ते ना, मूर्खाला एका हाताने नमस्कार करायचा राम राम म्हणून. कनिष्ठम ना अविवादित, कनिष्ठाला वंदन नाही करायचं. काय म्हणतात? संजीव यत्यखिल शक्ती धरस्वधाम्ना. माझ्या हृदयस्थ असलेला परमात्मा काय करतो? अन्यांश हस्त चरण श्रवणत्वगादी. श्रवण करून घेतो कर्णाद्वारे, मुखाद्वारे नामस्मरण करून घेतो, हाताद्वारे पूजा करून घेतो, भोजन करून घेतो, प्रसाद ग्रहण करून घेतो, प्रसाद तयार करून घेतो. काय करून घेत नाही, सगळं करून घेतो की. पण आपल्याला काय वाटतं? नीट. सगळ्यात मोठा घात इथं झाला, सगळ्यात मोठा अहंकार. म्हणून हा श्लोक म्हणतो यो अंतः प्रविश्य ममाचिमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. म्हणून बघा, ध्रुव बाळाच्या हृदयस्थ असलेला परमात्मा बाहेर आला. बाहेरून परमात्मा नाही आला. जी प्रतिमा समाधीस्थ लागली तीच प्रतिमा बाहेर आली. तेच केशवदेव ना. त्याच्यामुळे हृदयस्थ परमात्म्याला जागृत करणं मग त्याला समाधी म्हणतात. प्रत्येकाला नाही कळत ती समाधी. त्वयि धृता सर्वस्त्वां विचिन्वते. भगवंता चुकी झाली मान्य करतो, शिक्षा देऊ नका हो. चुकी काय झाली? अहंकार. हृदयस्थ परमात्म्याला विसरून मी केलं ही भावना. जास्त मोठी शिक्षा देऊ नका हो. पण याच्याबद्दल सत्यधर्मचरित्र मानस खूप सुंदर चिंतन सांगतात. एवढ्या गोपिका मागे पुढे फिरतात भगवंताच्या, इतक्या फिरतात, इतक्या फिरतात, इतक्या फिरतात. भगवंत कदरून गेला परमात्मा. आणि एक दिवस परमात्मा म्हणतो मला संन्यास घ्यायचा, मला संन्यास घ्यायचा. कशामुळे? मला ॲलर्जी झाली. कोणाची? गोपिकांची. मला आता संन्यास घ्यायचा आहे. तेव्हा गोपिका म्हणतात भगवंता कोणीही संन्यास घेऊ शकते, अख्खं ब्रह्मांड संन्यास घेईल, पण तू संन्यास घेऊ शकत नाहीस. का घेऊ शकत नाहीस? वक्षोधिवास वृषभस्य महाविभूते. वक्षस्थलामध्ये लक्ष्मी देवी आहे तुझ्या. तू संन्यास घेणार कसा? भगवंताच्या वक्षस्थळी जर का महालक्ष्मी आहे, आपण महालक्ष्मी देवीचे चिंतन भगवंता समेत केलं तर फळ भेटतं. आपण असं म्हणतोय लक्ष्मी धराभ्याम आश्लेष्टा स्वमूर्ती गणमध्यगा म्हणलंय श्रीमदाचार्यांनी. बरोबर आहे ना? लक्ष्मी देवी सोबतच नारायणाला बोलवायला पाहिजे. लक्ष्मी नारायण म्हणतात ना, मग तसं स्मरण करायला पाहिजे. तसं स्मरण केलं तर फळप्राप्ती आहे, नाही तर नाही. भगवंताचे ध्यान करायचे असेल तर श्रीभू समेत व्यंकटेश किंवा रुक्मिणी सत्यभामा समेत विठ्ठल असं ध्यान करावं तर फळप्राप्ती होते. नाहीतर फलप्राप्ती नाही, आपत्तीच येते. हे देखील लक्षात ठेवावं. जयती म्हणजे जयशील नामक भगवंत, ते अधिकम यती धर्म भगवंता तुम्हास नाही. यतीता इधिकम. ई या अक्षराचा अर्थ संस्कृत भाषेमध्ये काम मन्मथ आहे, ब्रह्मदेव असा आहे. धी म्हणजे धारण करणारी. काम किंवा मन्मथ किंवा ब्रह्म यांना जन्म देणारी ती माता.
तुमच्या वक्षस्थळी आहे. तीच दुर्गा आहे, तीच माया आहे. संसार रूपी अरण्यातून आपल्याला बाहेर काढ अशी प्रार्थना आपण त्या भगवतीच केली पाहिजे. अशी ती महालक्ष्मी जिच्या वक्षस्थळात आहे तो परमात्मा श्रीकृष्ण. भगवंत आधी कसं आहे बघा, भगवंत केवढा अनुग्रह करतो. उदाहरणार्थ बाप आपल्याला चॉकलेट देतो. आज आणलं, उद्या आणलं, परवा आणलं, तेरवा आणलं, 1 वर्ष सलग आणलं, 1 वर्ष, आणि नंतर अचानक सोडून दिलं. तर आपल्याला सवय लागली चॉकलेटची. आता मग आपण म्हणतो एक तर द्यायचंच नव्हतं, असं करायचं होतं, तर तुम्ही आधीपासून कशाला सवय लावली, आम्हाला काम ना धंदा फुकट विनाकारण सवय लावली. मग हेच देखील इथं असंच होतं. भगवंता आम्हाला जर का सोडूनच द्यायचं होतं तर आमच्यावर अनुग्रह केला कशाला. आम्हाला सवय लागली तुमची. आम्हाला काय वाटायचं तुम्ही आमच्यासाठीच आहेत, सगळ्यासाठी प्रायव्हेट प्रॉपर्टी. स्वामीजी आमच्यासाठीच आहेत, बाकी कोणासाठी नाही. ते जगद्गुरू हे विसरून जातो. त्याच्यामुळे आम्हाला सोडून जेव्हा जातात स्वामीजी, आता जिथं चातुर्मास झाला तिथल्या लोकांना विचारा, नित्य सेवा करणं, नित्य रामदेवाचा प्रसाद घेणं, आणि शेवटच्या दिवशी स्वामी जेव्हा निघून जातात ना, आपसूक डोळ्यातून पाणी निघते. म्हणण्याची गरज, आपसूक डोळ्यातून पाणी निघतं. कोणी म्हणण्याची, कोणी त्याच्यात तिखट मीठ टाकण्याची, किंवा कांदा चिरून समोर ठेवून ढसाढसारणे, आपसूक पाणी निघते. म्हणून शास्त्रकार म्हणतात की कुठल्याही गोष्टीवर आसक्ती ठेवायची नाही. गुरुतत्वावर ठेवायची आहे, गुरूंच्या ज्ञानावर ठेवायची आहे, देहावर नाही ठेवायची आहे. उदाहरणार्थ सत्यप्रमोद तीर्थ महास्वामी वृंदावनस्थ होते, सत्यात्म तीर्थ महास्वामी बाजूच्या खोलीमध्ये ध्यानस्थ होते. स्वतःच्या गुरु बघा ज्यांनी स्वरूप दिलं ते देह, तो देह वृंदावनस्थ होत आहे, आणि आपण खोलीमध्ये स्वतःच्या गुरूंचा देह देखील बघता येत नाही. याच्यातून कळतं शास्त्र किती तंतोतंत धर्मशास्त्राचं परिपालन करतात स्वामीजी. आसक्त पितांकडनं प्राप्त झालेला संस्कार, ज्ञान, कुलधर्म, कुलाचार इत्यादींना स्वीकार करायचा आहे, देहावर आसक्ती नाही ठेवायची. त्याच्यामुळे काय म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या अंतर्गत भगवंताशी संबंध ठेवावा. म्हणून राम राम आहे. तुमच्याशी नाही बोलत आहे मी, तुमच्या हृदयस्थ असलेला परमात्मा तुमच्याकडून जे बोलून घेतोय ते श्रवण करतोय मी, ही भावना ठेवून जर का आपण कार्य केलं तरच सक्सेस आहे. पण हे असं चिंतन करणं पदोपदी फार अवघड आहे. पुढे म्हणतात व्रजजनार्थी हन वीर योषितान निज जनस्मय ध्वंसनस्मित भज सखे भवे किंकरिस्मनो जल रुहाननम चारु दर्शयन. व्रजजनार्थी हन, भगवंता तुम्ही गोकुळातील सर्व लोकांचे दुःख हरण केलेत, दुःखाचा सर्व नाश केला. आपण भगवंताची जशी सेवा करू तसं भगवंत आपल्याला फळ देतो. उदाहरणार्थ भगवंत दुःख दूर आहे, सर्व सुखांनी परिपूर्ण आहे, अशी जर का आपण उपासना केली तर भगवंत आपल्या सगळ्यांचे दुःख नाश करतो आणि आपल्याला सुख प्रदान करतो. भगवंत गुण परिपूर्ण आहे, अशी जर का इच्छा आपण अशा पद्धतीने अनुसंधान करून जर का आपण उपासना केली तर भगवंत आपल्यामध्ये असलेल्या सात्विक गुणांमध्ये वृद्धी करतो. भगवंत आरोग्यवान आहे, साक्षात धन्वंतरी आहे, अशी उपासना केली तर सर्व रोगाचं परिहार करून सुदृढ दीर्घ आयुष्य आपल्याला प्राप्त करून देतो. श्रीकृष्ण परमात्मा धन्वंतरी आहे, अशा पद्धतीने आपण जर का चिंतन करून अनुसंधान करून पूजा केली तर आपल्याला आरोग्य प्राप्त होतं. आपण काय म्हणतो माहिती का पूजा करताना, मेलं माझं कर्म, अंग दुखायले, गुडघे दुखायलेत, ऑइलच संपलं, पाठच दुखायली, मानच दुखायली. का म्हणतो? फार सोपं आहे, फार सोपं आहे. काही जास्त डॉक्टरकडे जायची गरजच नाही, बिलकुल नाही. पूर्वजन्मम कृतम पापम व्याधी रूपेण पीड्यते. मागच्या जन्मात काहीतरी करून ठेवलेलं आहे घोटाळा एवढा मोठा, ते आता व्याधी रूपाने त्रास द्यायला. मी नाही सांगत, शास्त्रकार सांगतात, शास्त्र स्वतः म्हणतात पूर्वजन्म कृतम पापम व्याधी रूपेण पीड्यते. जास्त काहीच होत नाही, व्याधी अनारोग्य प्राप्त होतं पाप मागच्या जन्मातला असेल तर, आणि दारिद्र्यता येते. दारिद्र्यता आणि व्याधी रूप
हे 100%. पापाचा नाश करायचा असेल तर भगवत चिंतन पाहिजे. भगवंताचं संगीत, गीत, गान सेवा, भजन सेवा, कीर्तन सेवा, नामस्मरण रूपी सेवा, ज्ञान रूपी ज्ञान श्रवण करणं रूपी सेवा, श्रवण कीर्तन स्मरण एवढं जरी झालं तरी बस झालं. आयुष्याचं धन्य झालं आयुष्य. एवढं जर का केलं, व्रज जनार्थिहन, गोकुळातील सर्वांचे दुःख नाश केले. वीर योषितान, वीर म्हणजे काय? समर्थशील आहे भगवंत. आता समर्थशील म्हणजे सर्वस्वामी तोच आहे. या व्यतिरिक्त एक अर्थ येतो, वीर म्हणजे प्रेरक. आपल्या सगळ्यांना प्रेरक कोण आहेत? परमात्मा. परंतु आपल्याला प्रेरक कोण आहेत? ज्ञान देणारे स्वामीजी. स्वामीजींना प्रेरक कोण आहेत? त्यांचे स्वामीजी, त्यांचे गुरु. त्यांना प्रेरक त्यांचे गुरु, त्यांना परात्पर गुरु. अशी गुरु परंपरा आहे. पण अशी गुरु परंपरा कुठपर्यंत सांगू शकतात? रुद्रदेव आहेत, रुद्रदेवांना वायुदेव आहेत, वायुदेवांना वायुदेवांना लक्ष्मी देवी किंवा ब्रह्मदेवाला लक्ष्मी देवी, लक्ष्मी देवीला भगवंत. भगवंताला प्रेरक कोण? भगवंताला प्रेरक कोणतरी पाहिजे ना. माझं प्रेरणास्थान काय? मी सांगितलं बाबा मला स्वामीजी फार आवडतात म्हणून माझं प्रेरणास्थान स्वामीजी, किंवा मला माझे प्रेरणास्थान आमचे गुरुजी आचार्यजी आहेत, परमपूज्य देशपांडे आचार्यजी. असं म्हटल्यावर त्यांना प्रेरक कोणतरी असेल ना. माझं प्रेरणास्थान ते, त्यांचं प्रेरणास्थान काहीतरी असेल ना. तसं त्या पद्धतीनं भगवंताचं प्रेरणास्थान काय? भगवंत आपल्या सगळ्यांवर कृपा करतो, आपल्यासाठी प्रेरक आहे, आपल्याला ते अनुग्रह करतात. तर त्यांचं प्रेरणास्थान काय? द्वादश स्तोत्रामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये 5वा श्लोक श्रीमद आचार्य म्हणतात, वशी वशेन कस्यापि यो जितो विजिताखिलः सर्वकर्ता न क्रियते तम नमामि रमापती. वशी वशे न कस्यापि, कोणाच्याही वशी नाहीये, कोणाच्याही अधीन नाहीये, स्वतंत्र आहेत, एकटेच राहू शकतात, स्वतः रममान होऊ शकतात. लक्ष्मी देवीची देखील गरज नाहीये, स्वरममान होतात भगवंत. हेच मध्वाचार्यजी सांगतात. भगवंताचा प्रेरक कोणी नाहीये. भगवंत सगळ्यांना देतो, स्वतः काही घेत नाही. भगवंताला कशाचीच गरज नाही. भगवंता तुम्ही वीर आहात. योषिताम निजजनस्मय ध्वंसनस्मित, आम्ही सर्वजण अहंकारी आहोत. भगवंत प्रचंड करुणा सागर आहे. आपल्या मनात कुठेतरी मी करतो ही भावना असते. हा जो अपराध आहे, या अपराधातून बाहेर निघायचा असेल तर भगवंताला शरण जायचं. काय करायचं? भजन, कीर्तन, स्मरण, मनन, निधिध्यासन इत्यादी करून माझ्या मनातील अहंकाराचा नाश कर. निज जनस्मय ध्वंसन स्मित. पुढे म्हणतात शेवटचं, भज सखे भवे किंकरिस्मनो जलरुहाननम चारुदर्शयन. भव म्हणजे संसार किंवा भव म्हणजे कल्याण. कल्याण नाम विवाह नाही म्हणते, कल्याण शुभ. हे भगवंता माझ्या कल्याणासाठी पालन कर माझंच. भज, आपण भगवंताला म्हणतो भज मला. भज म्हणजे भगवंता तू माझी पूजा कर असं नाही. हे भगवंता माझं पालन कर. पाल्याचं पालन कोण करतं? पालक. बरोबर? पाल्य म्हणजे बालक. त्या पाल्याचं पालन करणारा तो पालक. मग आपले पालक कोण झाले? भगवंत. मग त्या भगवंताला आपण प्रार्थना करतो की हे भगवंता माझ्या कल्याणासाठी तुम्ही माझं पालन पोषण करा, तुम्ही माझे रक्षण करा. किंकरिस्मनो. भगवंत म्हणतो तू कोण आहेस? तेव्हा आपण काय म्हणतो? मी फलाना फलाना कुलोत्पन्न, फलाना फलाना सुनो, फलाना फलाना शर्मा. मी यांच्या कुळात जन्माला आलो, मी हे काम केलं, मी ते काम केलं, 10-20 कोटीची इस्टेट घेतली, 7-8 किलो सोनं चांदी जमा करून ठेवलं, 20-30 तोळ्याच्या गाड्या गिड्या, काय नाही घेतलं असं नाही. बाथटब पण सोन्याचा गेला. बाथटब पण सोन्याचा गेला. तुम्ही किती सोन्याचं बाथरूम करा, किती सोन्याचा पलंग करा, शेवटची आंघोळ दारातच आहे. आणि शाश्वत निद्रा रुद्रभूमीवरच. त्याच्यामुळे
मी काय केलं हे जेव्हा परमात्मा विचारेल, तू कोण आहेस बाबा? दासो हम, मी तुझा दास आहे. दॅट्स इट. मी तुझा दास आहे. 7 अक्षर. मी तुझा दास आहे. संपला विषय. एका वाक्यात कार्यक्रम. मी यांचा मुलगा, त्यांचा नातू, त्यांचा पंतू, यांच्या कुळात जन्माला आलो, फलाने फलाने इष्टे, काही संबंध नाही. तिथं कोणी विचारणार नाही पैशाला. मी तुझा दास आहे, तू माझा ईश्वर आहेस, किंकरा, मी तुझ्या चरणाचा सेवक आहे, एवढंच म्हणायचं. आपण भ्रष्ट संकल्प, सत्य संकल्प नाही, त्याच्यामुळे जेवढं आहे तेवढंच म्हणावं. आणि ते नेमकं आपण म्हणत नाही. सगळेजण म्हणतात ना, सगळ्या नाजामेळाचं आख्यान माहिती आहे, मरताना शेवटी चांगलं देवाचं नाव यावं तो मोक्ष मिळतो असं म्हणतात भागवत कथेत. ते प्राप्त होत नाही प्रत्येकाला. इथं प्रत्येक जण थोडी ताजा मिळेल नारायण नारायण करायला. इथं नाऱ्या म्हणणारे जास्त आहेत, नारायण म्हणणारे नाही. मग असं जर का असेल तर मग आपण काय करायला पाहिजे? विश्वास ठेवून भगवंताची सेवा, गुरूंच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याची सेवा करायला पाहिजे. भगवंता पुढे काय म्हणतात? जलरुहाननम चारु दर्शयन. हे भगवंता, तुमचे मुखकमल दिसावेत. मुखकमल दिसल्याने काय होईल? आमच्या सर्व दुःखांचा तर नाश तुम्ही केलाच आहे, पण जे पुण्य प्राप्त होईल त्याच्याने आम्ही कुठे जाऊ? मोक्ष पदासाठी आमचा मार्ग सुदृढ होईल. हे जर का पाहिजे असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला गुरु अंतर, कारण की भगवंताची सेवा साक्षात करू शकत नाही, त्याच्यामुळे गुरु अंतर्गत भगवंताची सेवा. ओम गुरु शुस्तित्वा तद्वारा ज्ञानोपदेष्ट्रे नमः. ओम गुरु अंतर्गत परमात्म्याची सेवा करायला पाहिजे. असंच आपण इथून पुढे 4-5 दिवस हा विषय चिंतन करणार आहोत. सतत भगवंताची सेवा जर का करायची असेल तर गुरूंची सेवा किंवा गुरु अंतर्गत भगवंताची सेवा ज्ञान रूपाने, चिंतन रूपाने सतत करत राहावी, जेणेकरून आपल्याला आपल्या बुद्धीला धार प्राप्त होते. आणि एकदा धार प्राप्त झाली की अनेक प्रकारे आपण गुरूंची सेवा करू शकतो. चिंतने चिंतने तदरूपता. चिंतनाने आपल्याला एक स्वरूप प्राप्त होतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त पद्धतीनं गुरूंची सेवा व चिंतन, श्रवण हे आपण करूयात. झालेली सेवा महास्वामींच्या चरणी अर्पण करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. श्रीकृष्णार्पणमस्तु.